एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काय ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना. ऐकलत ना मंडळी, चंद्रकांत पाटील काय म्हणतायत? आंबा चोरलेल्याची शिक्षा फाशी नसते, आंबा चोरल्यावर समज देतात. पण तुम्हाला एवढं ऐकून वाटलं असेल की होय, पाटील बरोबर बोलतायत, पण हे त्यांचं पूर्ण वक्तव्य नाही. आता हे पूर्ण ऐका. तर ते फुटूच नाहीत ना. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काय ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना. पण त्यामुळे पेपर्स फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत. आता कळलं ना मंडळी, पाटील नेमकं कशाबद्दल म्हणतायत? पाटील नीटची परीक्षा आणि आंबा चोरणं हे एकच समजतायत. त्यांना नीटचा पेपर फोडणं म्हणजे जणू आंबा चोरणं वाटतंय. आता पाटलांनी एवढी मुक्ताफळं उधळल्यानंतर रान तर पेटणारच. वादग्रस्त वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीकास्त्र सोडले. सांगलीत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पेपर फुटीची तुलना थेट आंबा चोरीशी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची क्रूर चेष्टा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता कमालीचंच तापलंय. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्यामुळे आधीच विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि जबाबदार मंत्र्यांनी केलेल्या या अजब विधानामुळे आगीत तेल ओतलं गेलंय. सांगलीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांना नीट पेपर फुटी प्रकरणावर विरोधक करत असलेल्या आंदोलनाबद्दल आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटल्याच्या विधानाबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना पाटील यांनी ही वादग्रस्त उपमा दिली आहे. एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला तर त्याची शिक्षा तर फाशी नसते, तर त्याला केवळ समज देणं गरजेचं असतं, असं अजब समर्थन त्यांनी मांडलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि त्यावर लोकांकडून तीव्र निषेध नोंदवला जातोय. तुमचा हेतू कळलेला आहे. तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर्स फुटू नयेत तर ते फुटूच नाहीत ना. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काय ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना. काय करायचं हे धर्मंत प्रधानला वाचवायसाठी हे वक्तव्य आहे का? आता तुम्ही 10 वर्षाची शिक्षा ठोठावता आणि 10 कोटी रुपये दंड लावला नवीन कायद्यामध्ये ना. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, याचं काय चंद्रकांत पाटलांना वाटतंय का? पेपर फुटीमुळे 20 मुलांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या, त्यातली काही मुलं महाराष्ट्रातली आहेत. इतके निर्दय हे मंत्री कसे होऊ शकतात? म्हणून त्यांची सुरक्षा जी वाढवली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, योग्य आहे. अशा मंत्र्यांना जनतेपासून आणि आंदोलकांपासून खरोखर धोका होऊ शकतो. चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेचा समाचार घेताना काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी थेट सोशल मीडियावरून चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत अनेक बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. आंबा चोरीला गेला तर बाजारातून दुसरा आंबा विकत आणता येतो, मात्र पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं हक्काचं भविष्य उद्ध्वस्त झालं ते भविष्य कुठल्या बाजारात विकत मिळेल, असा थेट सवाल सपकाळ यांनी विचारलाय. देशभरात या परीक्षेतील गोंधळामुळे आणि मानसिक तणावामुळे अनेक मुलामुलींनी आपल्या आयुष्याचा शेवट केला. या मृत विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना त्यांचं गेलेलं लेकरू कोणत्या बाजारातून आणून देणार, असं विचारत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारची असंवेदनशीलता चव्हाट्यावर आणली आहे. आतापर्यंत देशात 152हून अधिक वेळा विविध परीक्षांचे पेपर फुटले, कोट्यवधी विद्यार्थ्यांचं आयुष्य अंधारात ढकललं गेलं, तरीही या सरकारमधील मंत्र्यांना हा इतका गंभीर विषय केवळ का आंब्याची चोरी वाटतो? ही महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका असल्याचं सपकाळ म्हणतायत. अशा प्रकारे तरुणांच्या भविष्याची थट्टा करणाऱ्या व्यक्तीकडे राज्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय असणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
नीट पेपर फुटीच्या प्रकरणावरून देशभरात किमान 20 विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली असताना एका शिक्षण मंत्र्यांनी त्याची तुलना आंबे चोरण्याशी करणं अत्यंत संतापजनक असल्याचं अमित ठाकरे म्हणतायत. चंद्रकांत पाटील आणि सरकारमधील नेत्यांना आपण नेमकं काय बोलतोय याचं भान राहिलेलं नाहीये. हे नेते सत्तेच्या गुरमीत पूर्णपणे भरकटले आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. भाजपच्या अनेक प्रवक्त्यांचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत, जे पूर्वी टीव्ही चॅनल्सवर केवळ किंचाळायचे आणि विरोधकांना गप्प करायचे. ते आता मवाळ झाले आहेत, कारण देश पेटून उठलाय आणि त्याची झळ आता सत्ताधाऱ्यांना बसू लागली आहे, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांचा वापर करून राजकीय पोळी भाजत असल्याचा जो आरोप केला होता, त्यालाही ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, मग विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्यापूर्वीच त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नीट घोटाळ्यामुळे नाशिक आणि नागपूरमधील ज्या निष्पाप मुलांनी आत्महत्या केल्या, पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा, अशा शब्दात त्यांनी सरकारची कोंडी केली. जर सरकारने आपलं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर आज आत्माला आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळच आली नसती, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. या संपूर्ण प्रकरणामागे केवळ विद्यार्थ्यांचा रोष नसून त्यामागे काहीतरी वेगळाच राजकीय हेतू असल्याचा संशय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता, ज्यामुळे वाद अधिकच चिघळला. पाटील यांच्या मते आंदोलनाच्या सर्व क्लिप्स सध्या माध्यमातून प्रसारित होत आहेत आणि या क्लिप्सचे धागेदोरे खूप लांबपर्यंत जाणार आहेत. संसदेच्या अधिवेशनात जेव्हा गृहमंत्री अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर सविस्तर उत्तर देतील, तेव्हा या आंदोलनामागील खरी मेक आणि विरोधकांची पोलखोल होईल, असा दावा त्यांनी केला होता. पेपर फुटू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच, पण दुर्दैवाने एखादा पेपर फुटला तर संपूर्ण यंत्रणेलाच फाशी देण्याची मागणी करणं अयोग्य आहे, ही भूमिका त्यांनी लावून धरली होती. दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारामुळे आणि दडपशाहीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राग आहे. विद्यार्थ्यांच्या या न्याय लढ्यात जोपर्यंत त्यांना पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षानं घेतली आहे. त्यामुळे उद्या ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत, त्यात काँग्रेसने उतरण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे उद्याचा मोर्चा हाय व्होल्टेज होणार, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.